नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, एकच चार्ट, एकच मार्केट, पण एक जण प्रॉफिट कमवतो, तर दुसरा लॉस करतो. असं का होतं? कारण ट्रेडिंगमध्ये चार्टपेक्षा महत्त्वाची आहे सायकॉलॉजी. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. आपण अनेकदा नवीन इंडिकेटर्स, नवीन स्ट्रॅटजीज आणि नवीन पॅटर्न शोधत राहतो. आपल्याला वाटतं की त्यामुळे प्रॉफिट वाढेल. पण खरं काय आहे? ट्रेडिंगमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तुमचं माइंडसेट. सायकॉलॉजी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. तर स्ट्रॅटर्जी ही महत्त्वाची गोष्ट नाही याच्यामध्ये. तर स्ट्रॅटर्जी हीच म्हणजेच तुमचा माइंडसेट आहे. समजा 2 ट्रेडर्सना एकच सेटअप दिसतो. दोघेही एकाच प्राइस ॲक्शनला एंट्री घेतात. पहिला ट्रेडर प्लॅन पाळतो, स्टॉप लॉस लावतो, टार्गेट पूर्ण होईपर्यंत थांबतो आणि आपल्या इमोशनवर कंट्रोल ठेवतो. तर दुसरा थोडासा लॉस दिसताच घाबरतो. कधी लवकर प्रॉफिट बुक करू की असं त्याला वाटतं. तर कधी लॉस वाढू देतो. कधी फोमोमुळे चुकीचा ट्रेड घेतो आणि लॉस वाढत जातो. चार्ट दोघांसाठी सारखाच होता. फरक फक्त सायकॉलॉजीचा होता. ट्रेडिंगमध्ये सर्वात मोठे शत्रू मार्केट नाहीत, हे आहेत. तर भीती, ग्रीड, फोमो, रिव्हेंज ट्रेडिंग, ओव्हर कॉन्फिडन्स हे ट्रेडिंगमध्ये सर्वात महत्त्वाचे शत्रू आहेत तुमचे. जे तुमच्यामध्येच आहेत. ते मार्केटमध्ये नाहीत किंवा मार्केटच्या चार्टवर नाहीत. जर तुम्ही या भावना नियंत्रित केल्या, तर साधी स्ट्रॅटेजीसुद्धा तुम्हाला चांगले रिझल्ट देऊ शकते. म्हणून रोज नवीन इंडिकेटर शोधण्याऐवजी स्वतःवर काम करा. ट्रेडिंग जर्नल लिहा, रूल्स तयार करा आणि प्रत्येक ट्रेड्समध्ये डिसिप्लिन ठेवा. लक्षात ठेवा मित्रांनो, मार्केटला हरवण्यापेक्षा स्वतःच्या इमोशनला जिंकणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि ते अवघड आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कंटिन्यू तुमच्यावरच काम करावं लागणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या ट्रेडिंग पार्टनरसोबत शेअर करा आणि अशाच ट्रेडिंग व फायनान्स विषयावरील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.